राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आपणाला प्रचार हा वेळेत संपवावा लागतो। उद्याच्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खून शिट्टी आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा एवढं सांगण्यासाठी मग अशी निकिताताईंनी इच्छा व्यक्त केली। संयोजकांनी बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेबांनी नकार दिला। मी त्यांना सांगितलं, त्यांना बोलायला सांगितलं, कारण या देशामध्ये राज्यामध्येच नाही, या देशामध्ये महिलांना आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं असेल ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी, आणि मी त्या पक्षाचा पाईक आहे। आणि म्हणून निघताच काय आणखी एका दुसरी महिला बोलली असती तरी त्यांना थांबवलं असतं आणि त्यांना बोलायला दिलं। कारण खऱ्या नुसतं भाषणात महिलांना संधी द्या, महिलांना सरपंच करा, हे करा आणि नवराच सह्या करतो जाऊन तिथं, अशी वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आपण हे त्यांना खरोखर स्टेजवरती आणलं पाहिजे, त्यांना कारभार करायला पाहिजे। आणि मला जाणीव आहे, माझी भाऊजी मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते। पहिल्या दिवशी जिल्हा परिषद मध्ये गेलो आणि बळीराम काकांना सांगितलं, माझे मित्र पहिल्यापासून एस काँग्रेस पासून पवार साहेबांच्या, आता दोघंच राहिले जिल्ह्यात, त्यांना सांगितलं की काही अडचण आली तर तुम्ही जरा पाठिंबा द्या। परंतु पुन्हा 2.5 वर्षामध्ये मी एकदाही जिल्हा परिषदेमध्ये गेले, त्यांचं त्यांनी काम करावं ही माझी धारणा आहे। आणि म्हणून महिलांचं खरंच सक्षमीकरण काय असेल तर त्यांना ताकद देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हे करा। आता तुम्हाला माहित आहे, हे चांदणे काका स्टेजवर बसलेले आहेत, आबाचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट मिळालं आणि आम्ही त्या दिवशी पोळ्यामध्ये होतो आणि पोळ्यामध्ये आम्हाला सभा चालू असताना कळलं की असं असं झाले आणि माझी पंचायत आहे। कारण आता म्हटलं धनुष्यबाण त्यांना जर असेल तर ते महाविकास आघाडीत झाले आणि आम्ही तर ह्यांच्या स्टेजवर भाषण टाकत होतो। आणि म्हणून त्या अर्ज भरल्यानंतर चांदणे काका आणि मी दिवाळीच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी पवार साहेबांकडे गेलो। आपल्यातल्या अकोल्यातलेही माझे मित्र होते माझ्याबरोबर, इथंच वास्तूचे DS सावंत होते आणि आम्ही विचारलं, साहेब म्हटलं मला पंचायत झाली काय? तिकडे म्हणलं मेहुणा उभा आहे आणि ती महाविकास आघाडीतून आहे आणि आता तर आम्ही काय करायचं नेमकं? ते म्हणले, हे दोघं उभा राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का मला? त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा प्रचार करा हे सांगितलं आणि म्हणून मी बाबासाहेबांना आल्या सांगितलं की 5 तारखेपासून मी तुमच्या बरोबर आहे। पण दुर्दैवाने मी 4 तारखेला संध्याकाळीच ऍडमिट झालो। बाबासाहेबांनी नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी फोन केला आमच्या डॉक्टरना आणि डॉक्टरने फोन उचलला, मी न करता मी उचलला। त्यांनी म्हटले, काय भाऊ कुठे आहे? ते म्हणले ऍडमिट आहे। देऊ का फोन? म्हणते नाही नाही, म्हणजे मीच येतो। आणि पहिल्यांदा सुरुवात केला, मला दवाखान्यात सगळ्यात अगोदर बघायला येतात। 7 दिवस मी सलाईनवर होतो, 7 दिवस मला सलाईन लावलं होतं। अँटीबायोटिक पहिल्यांदा 5 दिवस म्हटले डॉक्टर, मी म्हटलं 5 दिवसानंतर सोडतील। पुन्हा म्हटलं आता दवाखान्यात जावं, पण घरी घ्यायला लागतं, घरी बी डॉक्टर असल्यामुळे काय अडचण काय, घरी सुद्धा डॉक्टरने कुठं सोडतील। 7 दिवस सलाईन घेतलं, 1 दिवस विश्रांती घेतली। पण तोपर्यंत तालुक्यामध्ये काही लोकांनी स्टेटस ठेवला, म्हणजे मला कुठेतरी मग मी थोड्या सांगितलं की उद्या दुपारी 5 सभेमध्ये भाऊ आमच्या स्टेजवरती येणार। स्टेशन काय माझी गाठ नाही, भेट नाही, म्हणजे या पद्धतीने वावड्या उठवायला सुरू केलं।
मी पवार साहेबाला विचारून तो राहिलो, मीच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशा प्रकारे. म्हणून मी पुन्हा खासदार साहेबांना फोन केला. मी ज्या वेळेला पवार साहेबांना भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी खासदार साहेबांना फोन केला की आम्ही भेटून आलो आणि तुम्ही जाऊन विचारा काय करायचं. म्हणजे आम्ही नेमकं अजून बाहेर पडलो नाही, काय करायचं. खासदार साहेब जाऊन आले. खासदार साहेबांनी सांगितलं, मी पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी मला सांगितले की बाबूराव गायकवाड चांदणे येऊन गेले, मी त्यांना सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि म्हणून आज खासदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले. 4 ठिकाणी सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं, मी आणि बाबूराव गायकवाड हे शरद पवारचा निरोप घेऊन तुमचा प्रचार करायला आलेला आहे महाविकास आघाडीचे. आणि तुम्हालाही माहित आहे या तालुक्यामध्ये शरद पवारचं सगळ्यात सच्चा कार्यकर्ता कोण आहे. माझ्याकडे अशी पद्धत नाही. मी जसा राजकारणात आलो, साहेब एस काँग्रेसमध्ये असताना मी राजकारणात आलो, नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात आलो. त्यावेळीपासून माझा नेता पवार साहेब आहे. माझ्या ऑफिसमध्ये पवार साहेबाचा फोटो आहे, माझ्या घरामध्ये पवार साहेबाचा फोटो आहे. मी ज्या ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचं 2-2 वर्षानं उद्घाटन केलं, पण पवार साहेबाच्या हस्तेच केलं, दुसऱ्याला पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा माझ्या सांगोला कॉलेजच्या उद्घाटनाला. आणि म्हणून माझी निष्ठा ही त्यांच्यावरती आहे. एकदा विजयदादाचा फोटो लावायचा, काही दिवसांना तो कराडाचा पवार साहेबाचा लावायचा, पुन्हा पवार साहेबाचा काढला अजितदादाचा लावला आणि आता अजितदादाचा काढून उद्धव ठाकरेचा लावला. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही काय करावं हे मी सांगणार नाही, पण निष्ठेनं कोण आहे. माझी निष्ठा किंवा शेका पक्षाची निष्ठा, आमदार देशमुखांनी 60 वर्ष निष्ठा ठेवली नाही. अनेक प्रलोभन आली असती त्यांना, परंतु त्यांनी घेतलं नाही. तसं माझी निष्ठा की पवार साहेबावरती, आणि कुणीही सांगत असलं की आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं तर हे एकदम चुकीचं आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आमच्यातली इथली काय म्हणजे मला म्हणजे आनंद आहे की या